निमित्त गणेश चतुर्थी किंवा गणपती जे आपल्याकडे 10 दिवस असतात. पाऊले चालती पंढरीची वाट. ह्या वर्षीच्या गणपती सोहळ्यामध्ये आम्ही वारीचा म्हणजे वारकरी पंढरपूरला चालले आहेत असा देखावा केला होता. त्या देखाव्यामधील हा पांडुरंग आणि हे सगळे वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. वारीचे मुख्य स्वरूप म्हणजे पंढरपूरला पायी चालत जाणे. तर असे हे वारकरी म्हणजे वारीला निघालेली ही मंडळी यात्रेदरम्यान विठ्ठलाची भक्तिगीते, भजन, टाळ वाजवून विठुरायाचे नामस्मरण करत हे सगळे पंढरपूरला निघाले आहेत. कोणाच्या हातामध्ये टाळ आहेत, कोणाच्या हातामध्ये वीणा, तर कोणाच्या हातामध्ये पेटी आहे, कोणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे. वारकऱ्यांच्या या समूहाला दिंडी असे म्हणतात. तर अशी ही दिंडी श्री गणेशाच्या साक्षीने पंढरपुरास निघाली आहे. पंढरपूरला भेट देणे हा विठ्ठल देवाचा सन्मान करण्याचा एक धार्मिक सोहळा आहे. वारकरी हे यात्रेकरू असतात किंवा आहेत ज्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अनेक दिवस चालत जावे लागते. भक्तिगीते, नृत्य, टाळ, नादाने वारीचा आनंद घेतात. आमच्या या वारीमध्ये बैलजोडी आहे, घोडा आहे, हा घोडा आहे. सोहळ्यातील वारकरी रात्री निरनिराळ्या गावांमध्ये मुक्काम करतात. प्रवासादरम्यान वारकरी विशिष्ट ठिकाणी एकत्र येऊन रिंगण घालतात किंवा रिंगण घेतात. उदाहरणार्थ आम्ही इथे माळशिरस, नातेपुते अशा ठिकाणी थांबून पालखी जाते असं दाखवलं. रिंगण घालताना गोल फिरून भजन, कीर्तन करतात. पालखी सोहळा केवळ एक धार्मिक प्रवास नसून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे बरं का. या सोहळ्यामध्ये लाखो भक्तांना एकत्र येण्याची आणि विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळते. असे हे आमचे वारकरी विठूचं नामस्मरण करत अनंत चतुर्दशीला पंढरपूरला पोहोचले आणि आमचा बाप्पा पण विसर्जन झाला हे सांगून की पुढच्या वर्षी नक्की येईन. तर असा आमचा विठुराया सुंदर बनवलेला, असे हे आमचे वारकरी सुंदर सगळे असे नटलेले, सजलेले आणि नामस्मरणात दंग होऊन गेलेले असे हे पंढरपूरला पोचलेत. तर अशा ह्या आमच्या वारकऱ्यांना आमचा प्रणाम, विठुरायाला नमस्कार आणि आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेव. सगळ्या वारकऱ्यांना सगळ्यांना सुखात आनंदात ठेव अशी इच्छा मी व्यक्त करते. नमस्कार.